त्यांच्या विरोधात इकडे बारामतीतनं महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये पोटनिवडणूक पार पडली होती आणि त्यानुसार सुनेत्रा पवार आता आघाडीवर आहेत। त्यांच्या विरोधात कुठलाही तगडा उमेदवार नसल्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय होणार हे निश्चित होतं। मात्र त्या मताधिक्य घेतायत का, विक्रम प्रस्थापित करतायत का, याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे। सुनेत्रा पवार बारामतीतनं आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झाली, त्यामध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये महायुतीकडनं सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या। महाविकास आघाडीकडनं कोणताही उमेदवार रिंगणात उतरला नाही, त्यामुळे ही लढत जवळपास एकतर्फी झाल्याचंच म्हणता येईल। काही अपक्ष उमेदवार आहे, मात्र त्यांचा फारसा प्रभाव इथं जाणवेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवार या सध्या आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये झालेलं मतदान जर आपण पाहिलं तर 50-52% आसपास मतदान झालेलं होतं। तुलनेनं हे मतदान कमीच आहे। मात्र आता सुनेत्रा पवार या आपण पाहतोय पोस्टल मतदानात आघाडीवर आहे। बारामती पोटनिवडणुकीची हे चित्र तुम्ही पाहताय। पोस्टल मतमोजणीमध्ये सुनेत्रा पवार पुढे आहेत। बारामती या मतदारसंघावर तब्बल 40 वर्ष अजित पवार सत्तेत होते।